जालन्यामधील भोकरदन येथील बोरगाव तारू येथील जिल्हा परिषद शिक्षक हे शाळेत दारू पिऊन आल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करत ग्रामस्थांनी मुलांनाच शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय। हे शिक्षकच नाही तर मुख्याध्यापक देखील शाळेत आल्यावर दारू पितात असा आरोप पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलाय। शुक्रवारी केंद्रप्रमुख आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली असता पालकांनी कायदेशीर कारवाई करावी याबाबत निवेदन दिलं। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होत असून तात्काळ अशा शिक्षकांना सेवेमधून बडतर्फ करण्यात यावे, नाहीतर लोकशाही मार्गाने आंदोलन केलं जाईल असा इशारा या निवेदनामध्ये दिला गेला। इंग्लिश होता पहिला जो माझा क्लास तो पण चांगला शिकवत होता पहिल्यानं, पण हे आले पण तरीपासून मी सांगतो आले हे पहिले 1 महिन्याने पण चांगलं शिकवलो। याला कोणाला सांगतो मी याला चांगलं शिकवलो। हे आता पण चांगली शाळा भरली तो माणूस पण चांगला शिकवत होता सर। हे जे साहेब आहेत आमचे, या साहेबांना महिन्यातून किमान 2 भेटी, जास्तीत जास्त जेवढे होतील तेवढे 2 भेटी देऊन मुख्याध्यापक शाळेत आहेत का, खिचडी वाटप होती का, शिक्षक शिकवतात का, या सगळ्या गोष्टी पाणी जबाबदारी या साहेबांची। आणि जर काही अनियमितता घडत असेल या साहेबांनी मला रिपोर्टिंग करायला पाहिजे, बरोबर आहे, त्याचा आवाज द्यायला पाहिजे, यांच्यावरही जबाबदारी, बरोबर आहे। आता यांना पाठीमागं मी 2-4 वेळा नोटीस दिलेल्या आहे माझ्याकडून, यांना मी आता तुम्हाला सांगतो की यांना कार्य